जय शिवराय मित्रांनो, फाल्कन ट्रेकर्सतर्फे सर्वांचं स्वागत. आपण माउंटन्समध्ये फिरत असताना रोप हा अत्यंत गरजेची वस्तू आहे. भले अगदी सिंहगडसारखा साधा का ट्रेक असे ना, रोप तुम्ही बाळगायलाच हवा. काही ठराविक इक्विपमेंट स्वतःसोबत असायलाच हवं. तर हे जे रोप आहे हे इझिली बाजारात अवेलेबल असतात. असे रोप प्रत्येकाने बाळगायलाच हवे. तर हे साधारण किती प्रकारचे रोप असतात किंवा त्याच्या वापरताना नॉट्स वगैरे कशा मारायच्या हे आता आपण बघणार आहे साधारण एकेका पुढे. हे 3 प्रकारचे साधारण रोप असतात. एक असतो कार्नामेंटल रोप, दुसरा असतो डायनॅमिक रोप आणि तिसरा असतो स्टॅटिक रोप. तसे प्रकार बरेच आहेत, पण शक्यतो ह्या 3 प्रकारचे रोप आपण माउंटन्समध्ये सह्याद्रीमध्ये असताना वापरतो. हे जे आहेत हे साधारण 8 मिलीमीटर ते 12 मिलीमीटरपर्यंत डायमीटरमध्ये अवेलेबल असतात. जो पहिला मी कार्नामेंटल रोप म्हणला तो शक्यतो रॉक क्लाइम्बिंगसाठी वापरतात. त्याला इलॅस्टिसिटी थोडी जास्त असते, नायलॉन बेस असतो. तो स्टॅटिक असतो, तो थोडं काही वर्षानंतर तो कडक होतो आणि तो शक्यतो रॅपलिंगला वगैरे वापरतात. डायनॅमिकसुद्धा दोन्हीसाठी वापरला जातात, क्लाइम्बिंग रॅपलिंगसाठी. तर हे रोप आपण वापरायलाच हवे. आता आपण नॉट्स वगैरे कशा मारणार आहे ते बघणार आहे पुढे. आपण सह्याद्रीत बऱ्याच वेळा हिंडायला जातो आणि काही लोक तर हिमालयात पण हिंडायला ट्रेकिंगसाठी जातात. तर अशा सह्याद्रीत किंवा हिमालयात ट्रेकिंग करत असताना काही बेसिक नॉट्स ज्या आहेत त्या तुम्हाला अत्यंत गरजेच्या असतात तुमच्या सेफ्टीसाठीच्या. तर अशा काही मी सध्या तुम्हाला बेसिक नॉट्स दाखवणार आहे. एकूण आपण 5 नॉट्स आणि 1 हिच असं बघणार आहे. या नॉट्सपैकी काही ज्या नॉट्स असतात त्या बॉडी नॉट्स असतात, स्वतःच्यासाठी असतात, आणि काही नॉट्स ज्या असतात त्या अँकरिंगच्या नॉट्स असतात. सर्वात बेसिक नॉट्स जी आहे ती वेस्ट लाईन, जी आपण कमरेला आपण आपली जी दोरी बांधतो त्या वेस्ट लाईन किंवा स्लिंग म्हणतात ज्याला, तर त्याला बांधतो. तीच नॉट तुम्ही रोप एकमेकांना बांधण्यासाठी सुद्धा वापरू शकता. त्यातली पहिली नॉट आहे रीफ नॉट, जी आता मी तुम्हाला मारून दाखवणार आहे. कशासाठी मारतो? स्लिंगसाठी. ही स्लिंग आहे, ज्याला वेस्ट लाईन पण म्हणतात. आता ही मी माझ्या कमरेला मारून दाखवतोय तुम्हाला. एकदम सोपी नॉट्स आहे. हा माझ्या डाव्या हातावर पहिल्यांदा मी उजवा हात घेतला आणि नॉट्स मारली. नंतर उजवेवर डावा घेतला आणि मग नॉट मारली. ही नॉट बरोबर आहे. हे दोन्ही हे एका ह्याच्यातनं जायला पाहिजे. ही जी आहे नॉट, तर ही नॉट ही कमरेला अतिशय टाईट पाहिजे. लूज असेल तर ती वरती सरकते आणि ॲक्सिडेंट पण व्हायची शक्यता असते त्यामुळे ही अतिशय टाईट पाहिजे कमरेला. अगदी पोट आत घेऊन मारली तरी चांगली. ही कुठलीही नॉट ही झाली रीफ नॉट. रीफ नॉट नंतर अजून एक नॉट मारायची असते, त्याला म्हणतात लॉक नॉट. कुठलीही नॉट लॉक नॉट मारल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मग ही रीफ नॉट मारल्यानंतर ह्याला लॉक नॉट कंपल्सरी मारायची असते. ती अशी मारतात, ज्याला थंब नॉट पण म्हणतात. हा ओ झाला आणि हा झाला क्यू. ही सिंगल लॉक नॉट म्हणतात तिला. अशीच आपण डबल लॉक नॉट पण मारू शकतो. हा ओ, अजून एक ओ आणि या दोन्ही लूपमधनं क्यू. ही डबल लॉक नॉट. ही सिंगल लॉक नॉट, ही डबल लॉक नॉट. अशा दोन्ही बाजूला मारायचे असतात.
ही झाली तुमची रीफ नॉट, ही झाली वेस्ट लाईन. आता आपण दुसरी बॉडी नॉट शिकणार आहे, त्याला सिम्पल बो लाईन असं म्हणतात. ही नॉट जर तुमच्याकडं हे नसेल, स्लिंग कमी असतील किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी सेल्फ अँकर व्हायचं असेल, तर अशा वेळी किंवा शेवटचा माणूस आहे ज्याच्याकडं आता काही शिल्लक नाही आहे आणि फक्त एक रोपचा एंड आलेला आहे, तर अशा वेळी त्याला स्वतःला अँकर करायचं आहे, तर अशा वेळी ही नॉट वापरतात. त्याला सिम्पल बो लाईन म्हणतात. हा एक एंड आलेला आहे माझ्याकडे, आम्ही मागणं घेतला, लॉक नॉट मारायला थोडी जागा ठेवली. असं केलं म्हणजे लॉक नॉट मारायला थोडी जागा राहते. हा रोप आलेला आहे एंड माझ्याकडे. या एंडनी हा एंड दोन्ही हाताच्यामधनं टाकायचा, एक आपल्या पोटाकडनं तो काढून घ्यायचा. हे बघा असं असा वर आलाय. आता हे खालून टाकून वर काढून घ्यायचं आणि मी आता माझा हात बाहेर काढून घेणार. ही सिंपल बो लाईन नॉट झाली. ही मी टाईट केली. उरलेल्या याला एक लॉक नॉट मारली. आता तू एंडला अँकर झाला. एंड हा पुढे एंड आहे, मी शेवटच्या एंडला मी अँकर झालेलो आहे. हा आपल्याकडे एंड आलेला आहे. हा एंड आहे आपला. हा पलीकडे मोठा रोप आहे. हा जो एंड आहे हा वरती घ्यायचा, असा आपल्या साईडचा एंड वर घ्यायचा, असा एक लूप बनवायचा. आपल्याकडं जो एंड आलेला आहे तो पलीकडनं आलेल्या रोपच्या वरती यायला पाहिजे. हा जो एंड राहिलेला आहे आपल्याकडे तो या लूपमधनं टाकायचा. जो मेन रोप आलेला आहे त्या रोपच्या खालून घ्यायचा आणि परत ह्या लूपमधनं होऊन काढून घ्यायचा. आता फक्त पुढचं. आता ही झाली सिंपल बो लाईन. आत्तापर्यंत आपण 3 नॉट्स शिकलो. पहिली रीफ नॉट, म्हणजे पहिल्या ज्या 2 बॉडी नॉट्स होत्या त्या शिकलो. पहिली रीफ नॉट, दुसरी सिंपल बो लाईन आणि तिसरी नॉट शिकलो होती लॉक नॉट किंवा त्याला थंब नॉट म्हणतात. अशा आपण 3 नॉट शिकलो. त्यातली थंब नॉट किंवा लॉक नॉट जी आहे ही कॉमन नॉट आहे. ही कुठेही तुम्ही एक सिंगल नॉट मारली तर त्याच्यावर लॉक करण्यासाठी ती लॉक नॉट मारायचीच असते. ती कॉमन नॉट झाली. आता आपण अँकरिंगच्या नॉट्स बघणार आहे. समजा एका ठिकाणी तुम्ही गेलात आणि तिथं एखादा हँगर मारलेला आहे किंवा एक्सपान्शन बोल्ट मारलेला आहे किंवा एखादा पेग मारलेला आहे. अशा वेळी जर तुमच्याकडं इक्विपमेंट असेल, कॅरेबिनर असेल, तर तुम्ही फिगर ऑफ 8 अशी मारू शकता नॉट. ती मी मारून दाखवते तुम्हाला. हा रोप तुम्हाला एका ठिकाणी जोडायचा आहे. साधारण एवढा घ्यायचा, लॉक नॉटसाठी शिल्लक ठेवायचा. हा एंड रोपचा, मेन रोपचा हा एंड गेला. हा डबल घेतला पहिल्यांदा, हा असा सोडला, हा खालून मारून या इथून काढून घेतला. हा 8 चाकडा झालेला दिसतो बघा. हा फिगर ऑफ 8. हा लूप जितका जवळ तेवढी चांगली, शक्यतो तसंच हवं. जास्तीत जास्त जवळ नॉट पाहिजे.
तर याला आपण लॉक नट मारणार. फोटो करतो. ही झाली फिगर ऑफ 8 आणि ही लॉक नट. आता आपण ही आपण कॅरेबिनला टाकली, ह्याच्यात ही अडकवली, कॅरेबिनर लॉक केली. ही तुमची फिगर ऑफ 8. ओके. फिगर ऑफ 8 ही जशी अँकरिंगसाठी नॉट वापरतात तशीच बॉडी नॉट म्हणून पण वापरता येऊ शकते. सिम्पल बो लाईन आपण जी शिकलो ना त्याच प्रकारे ही पण नॉट मारू शकतो आपण. समजा आपल्याकडे इक्विपमेंट नाही, कॅरेबिनर नाही एखादं, पण तरी आपल्याला ती फिगर ऑफ 8 आपल्याला मारायची आहे अँकरिंगसाठी, तर आपण ती मारू शकतो. आता ही मी मला वेस्टलाईन बांधून घेतलेली असली, आता मला इथे ती फिगर ऑफ 8 मारायची आहे, तर मी काय करणार की पहिल्यांदी सिंगल रोपला फिगर ऑफ 8 मारून घ्या. थोडी जास्त घ्यायची आहे, ही अशी टाकली. ही मी सिंगल रोपला ही मारून घेतली. आता हा एंड मी माझ्या वेस्टलाईनमधून टाकणार आणि ही जशी फिगर ऑफ 8ची वेढा मारलेला आहे तशीच याला मी फॉलो करत पास करणार. ही इथून आली आहे, या इथून टाकणार, ही अशी फिरली आहे, या इथून टाकली आहे, या इकडनं आहे, ही घेतली, आणि ही ह्याच्यातनं काढली. ही फिगर ऑफ 8 झाली आणि मी ह्याच्यात अँकर पण झालो. याला लॉक नट मारली की नॉट पूर्ण झाली. म्हणजे ही ॲज अ बॉडीला हे पण करता येते, ही ॲज अ बॉडी नट म्हणून पण वापरता येते. सिम्पल बो लाईन किंवा फिगर ऑफ 8, फक्त ही सिंगल मारावी लागते. म्हणजे तुम्ही एकच नॉट वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता. फक्त हा तुमचा स्वतःचा कॉमन सेन्स आहे की ती कुठली आणि कशा प्रकारे वापरायची. प्रत्येक नॉट झाल्यानंतर लॉक नॉट मारायला बाकी कधीही विसरायचं नाही. पुढची अँकरिंगची नॉट नाही म्हणता येणार, कारण त्याला हिच म्हणतात, क्लोव हिच म्हणतात त्याला. ही नॉट नसते, नॉट ही पूर्ण असते. ही जी हिच असते ही फक्त एकमेकात अडकवलेली असते, त्यामुळे हिला नॉट म्हणता येणार नाही. तर क्लोव हिच कशी मारायची आपण बघूया. हा एक एंड आलेला आहे माझ्याकडे. आता मी इकडनं आतल्या साईडला एक एंड वळवला, एक बाहेरच्या साईडला एंड वळवला. आता हे 2 एंड आलेले आहेत. हे एंड मी असे एकमेकावर टाकले. ही झाली हिच. हे ओव्हरलॅप व्हायला नाही पाहिजे एकमेकावर. ही झाली हिच. हे असं अडकवलं आहे. आता ही अशी मारायला सोपी, पण समजा एखादं मोठं झाड आहे तर मी ही त्याच्यात ओवणार कशी, ही मी ओवू शकत नाही. एखादा दगड असेल तर अशी तयार करून मी वरनं ओवू तरी शकेल, पण एखाद्या झाडाला जर तुम्हाला मारायची आहे तर ही कशी काय ओवता येणार तुम्हाला एखाद्या झाडाला. तर ही जर झाडाला मारायची तर कशी मारायची आपण बघू. आता इथे झाड नाही आहे, आपण एक तात्पुरता पाईप ठेवलेला आहे. तर हा एंड आलेला आहे तुमच्याकडे.
आपण हा इथे तात्पुरता एक पाईप ठेवलेला आहे, असं झाड आहे समजून घ्या अगोदर. हा एक एंड आलेला आहे आपल्याकडे. आता हा एंड आपल्याला नॉट मारायची, याला हिच मारायची आहे. पलीकडच्या बाजूनी ओवून घेतला, आयदर तुम्ही वरून घेऊ शकता किंवा खालूनही घेऊ शकता. वरून घ्यायचा. हा वरून घेतल्यानंतर दुसरा एंड जो आहे हा खालून टाकला. ही बाजू वर आहे, हा खालून घेतला. हे आता दोन्ही एकमेकावर ओव्हरलॅप नाही आहे, ही खालून आलेली आहे. आणि हा जो एक लूप बनलेला आहे याच्यातनं हा पास करून घ्यायचा. हा एक खालून आलेला आहे आणि हा खालून वर आलेला आहे बाहेर. ही झाली हिच. ही हिच झाली. तर याला मी लॉक नॉट मारणार. कमीत कमी एक लॉक नॉट हवीच. एक्स्ट्रा जर तुमच्याकडे रोप असेल तर 2 मारले तरी चालतात किंवा डबल लॉक नॉट मारली तरी चालते. ही झाली क्लो हिच. आता पुढचा जो आपण बघणार आहे प्रकार तो 2 रोप एकमेकाला जोडण्यासाठीच्या नॉट्स पाहणार आहे. पहिली 2 इक्वल डायमीटरच्या ज्या रोप आहेत त्या एकमेकांना बांधण्यासाठी रीफ नॉट मारू शकता तुम्ही. पण जर तुमच्याकडे 2 अनइक्वल डायमीटरचे रोप आहेत, जसं हा 10.5 मिलीमीटरचा आहे आणि हा 8 mm आहे, हे जर 2 रोप मला एकमेकांना जोडायचे तर अशा वेळी रीफ नॉट मारत नाही, तर त्याला एक वेगळी नॉट आहे, त्याला म्हणतात फिशरमन नॉट. म्हणजे 2 अनइक्वल डायमीटरच्या रोप एकमेकांना मारण्यासाठी जी नॉट मारतात त्याला फिशरमन नॉट असं म्हणतात. त्याच्यासाठी मी काय करणार आहे तर 2 रोपच्या वर 2 लॉक नॉट मारणार आहे. साध्या लॉक नॉट आता तुम्हाला माहीत झालेली आहे. ह्या 2 आहेत. पहिल्यांदा ह्या ब्ल्यू लाईननी मी ह्या रेड लाईनवर एक लॉक नॉट मारणार आहे. हा झाला ओ, हा झाला क्यू. ही एक नॉट झाली. आता मी ब्ल्यू लाईनला जशी मारली तशी या ऑरेंज रोपनी या ब्ल्यू लाईनवर मारणार. हा झाला ओ, हा झाला क्यू. ह्या 2 लॉक नॉट मारले आहेत मी. ही एकमेकांना जोडली गेली. ही बघा, ही अशी आहे. ही एक लॉक नॉट आहे, ही एक लॉक नॉट आहे. ही झाली. आता ह्याला मी अजून एक लॉक नॉट मारणार. ही याची मारली. याची मारली. ही झाली फिशरमन नॉट. ह्यालाच ही सिंगल फिशरमन झाली. ह्यालाच तुम्ही डबल लॉक नॉट मारली तर डबल फिशरमन होईल. पण तशी काही गरज नसते, सिंगल मारली तरी पुरेशी होते. लॉक नॉट बाकी मारायला विसरायचं नाही. ही झाली फिशरमन नॉट.